मराठी शाळेचा निकाल एवढा सुंदर आहे, फक्त आपण मुलांना थोडी निगेटिव्ह बोलू नका। ते बघा, ते अभ्यास करा, तुलना करायची नाही। आपला मुलगा हा मातीचा गोळा आहे, त्याला आपल्याला आकार द्यायचा आहे, पण प्रेमाने आकार दिला तर छान मडकं बनते, रागात आकार दिला तर आकार येते का त्याला? नाही। त्यामुळे आपली सकारात्मक सोच ठेवा, नक्कीच आपला मुलगा या ठिकाणी चांगलं शिकून जाणार आहे। आम्हाला यावर्षी आता नवीन स्टाफ आहोत, तुमच्याकडून सहकार्य पाहिजे। पहिलीला अशी अनेक मंडळी आम्ही आल्याबरोबर आम्हाला शाळेत येऊन भेटली, सर काही चिंता करू नका, आपले कामनासे सर आहेत आणि अनेक सुजाण नागरिक शाळेत येऊन भेटले, सर यावर्षी आम्ही तुम्हाला सहकार्य करू। त्यामुळं पहिलीला आम्हाला 30 ॲडमिशन, कमीत कमी 30 ॲडमिशन पाहिजे, तरच आम्हाला या ठिकाणी थोडं प्रोत्साहन मिळेल। आपण खूप वेळ देऊन या ठिकाणी कार्यक्रमात आस्वाद घेतला, याहूनही सुंदर कार्यक्रम आम्ही करू। आम्हाला वेळ मिळाला नाही, थोडं कमी वेळ मिळाला, त्यामुळं यानंतर ग्रामपंचायतचे सुद्धा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो। उपस्थित सर्व गावकऱ्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम आपण आता बौद्ध विहारकडे जाऊया, तिथं मंडळ पाहत आहे। सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कोरनुळे सर यांच्या वतीनं या ठिकाणी हा छोटासा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शाळेत आहे, ज्या पालकांना वेळ आहे त्यांनी आमच्या कार्यक्रमाला येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। या ठिकाणी भरपूर असे खेळ घेतलो आम्ही, 400 बक्षिसांची संख्या आहे, कमी नाही, 400 बक्षीस वाटप करायचं आहे। त्यामुळे ज्यांना कोणाला सुजाण नागरिकांना आता शेताची कामं असतील तर जाऊ शकता, पण वेळ असेल तर शाळेत येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी। या ठिकाणी संगीत खुर्चीमध्ये जे काही आमच्या माता भगिनी संगीत खुर्ची मध्ये जिंकलेल्या 5 भगिनी आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण शाळेत येऊन आपलं बक्षीस घेऊन जावं। या ठिकाणी साधू सरांना माईक सुपूर्द करतो। धन्यवाद सर।